यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। चर्चा सकारात्मक झाली असं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी काहीशी भूमिका टँकर असोसिएशनने कालपर्यंत घेतलेली होती। मात्र आज त्यांची बैठक झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचं म्हणत असोसिएशनने संप मागे घेतलाय। या विषयात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल, हा संप मागे घेतलेला आहे, कशा पद्धतीने घडामोडी घडल्यात? खरं तर फरा आपण जर पाहिलं तर गेले 2 ते 3 दिवस मुंबईकरांना अक्षरशः वेठीस धरण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला होता असं देखील म्हटलं गेलं। कारण की टँकर ची सेवा होती ती बंद होती, अनेक ठिकाणी पाणी मिळत नव्हतं लोकांना आणि अशा परिस्थितीमध्ये टँकरचा संप जर अजून काही दिवस वाढला असता तर अर्थात मोठी समस्या निर्माण झाली असती मुंबईकरांसाठी। पण आता कुठेतरी टँकर असोसिएशनने हा संप जो आहे तो मागे घेतलेला आहे। त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत पण बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि कुठेतरी आमची बैठक सकारात्मक झालेली आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही हा संप आत्तापासूनच मागे घेतो, जेणेकरून आज रात्रीपासूनच जे आहे ते टँकरची जी सुविधा असेल ती सुरळीत होईल की उद्या सकाळपासून मुंबईकरांना जे आहे ते टँकरने पाणी पुरवलं जाईल। त्याच्यामुळे कुठेतरी उद्यापासून मुंबईकरांना जे एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। संकेत, खरं आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।